मुंबईच्या फोर्ट रोडवरील हुतात्मा चौकामध्ये मी सध्या आहे आणि आपण पाहू शकतो मराठा आंदोलक आता आक्रमक झाल्याचे पाहायला मिळतात। या चौकामध्ये आता मराठा आंदोलकांनी ठिय्या मांडला आहे, रस्त्यावरती झोपलेले आहेत, बसलेले आहेत आणि पोलिसांसोबत देखील काही वेळापूर्वी हुज्जत झाली होती आणि या ठिकाणी नागरिक आता पूर्णपणे आंदोलक हे जे रस्त्यावरती बसलेले आहेत आणि या रोडवरील मंत्रालयाच्या जाणाऱ्या रस्त्यापर्यंतच्या ज्या सिग्नलच्या चौकामध्ये पूर्णतः मराठा आंदोलक इथे थांबलेले आहेत आणि आज उपोषणाचा 4था दिवस असल्यामुळे मनोज जरांगे पाटील यांनी आज पाणी न घेण्याचा निर्णय घेतला आहे। आज त्यांची तब्येत देखील खालावल्याचं पाहायला देखील मिळालं। यामुळे कदाचित मराठा आंदोलक हे आक्रमक झालेले असू शकतात आणि या सर्व चौकामध्ये आणि रेल्वे स्थानकावरती ज्या रेल्वे स्टेशनच्या समोर मुंबई महानगरपालिकेच्या समोर आंदोलक आहेत आणि रस्त्यावरती आंदोलक वेगवेगळे खेळ खेळतात आणि वेगवेगळ्या करामती देखील करतात। आपण पाहू शकतो इथे योगासनाचा एक प्रकार आहे, तो देखील इथे केला जातोय आणि अशा पद्धतीने वेगवेगळ्या स्वरूपाचे आंदोलक खेळ करतायत आणि रस्त्यावरती कबड्डी असेल, खो खो असेल, जो पोलिसांचा बॅरिगेड आहे त्या बॅरिगेड वरती बसून देखील हा जो गाडा असतो त्याला ढकलण्याचा आणि आनंदाने हा खेळ इथे आंदोलक खेळतायत आणि या पद्धतीने घोषणाबाजी करतायत, सरकारचा निषेध देखील जाहीर करतायत, देवेंद्र फडणवीस यांना देखील निषेध नोंदवतायत, त्यांच्या विरोधात घोषणा देखील देत आहेत। सरकार मधील जे काही नेते आहेत ते अद्याप कुठे येऊन थांबलेले नाहीयेत, मनोज जरांगे पाटलांना कधी भेटले नाहीत आणि यावरती आणखीन काही निर्णय झालेला नाही। अनेक माध्यमांशी संवाद करताना देवेंद्र फडणवीस देखील मानले की ओबीसी मधून मराठा समाजाला आरक्षण देता येत नाही आणि त्यामध्ये काल कोर्टाने एक निर्णय दिलेला आहे आणि त्या निर्णयामध्ये असं स्पष्ट म्हटलेलं आहे की ओबीसी कुणबी हा ओबीसी मधून आरक्षण देता येणार नाही, असं देखील काही स्पष्टीकरण सध्या चर्चेला आहे आणि बोललं जातं। यावरून देखील मराठा आंदोलक आहेत ते आक्रमक झालेले आहेत आणि या चौकामध्ये आपण सगळेजण आहोत आणि इथे पाहू शकतो आपण रस्त्यावरती रहदारी आहे आणि या रहदारीवरती गाड्यांना देखील अडथळा होतोय आणि पोलीस प्रशासन आहे, लोक आहेत, नागरिक आहेत, या ठिकाणी सर्वजण आता रस्त्यावरती उतरून सरकारचा निषेध करतायत आणि मराठा आरक्षण ओबीसी मधून मिळावे याची देखील लोक मागणी करतायत आणि हा लढा अनेक वर्षापासून आहे। आपण पाहू शकतो इथे समोर एक TMTC म्हणजे मुंबई महानगरपालिकेची बस आहे, या बसवरती देखील आता लोकांनी घेराव घातला आहे आणि त्यासमोर पाण्याच्या बाटल्या फेकतायत आणि घोषणाबाजी देखील करतायत। हे मराठा आंदोलक आता कुठेतरी आक्रमक झाल्याचं देखील पाहायला मिळतंय। मनोज जरांगे पाटलांची तब्येत खालावत चालली आहे, त्यामुळे देखील हे लोक आणि आंदोलक रस्त्यावरती उतरल्याचं असू शकतं आणि यामध्ये आता फक्त पोलीस बघ्याची भूमिका पाहते। पोलिसांनी विरोध केला तर आंदोलक पोलिसांच्या देखील अंगावर जातात। या पूर्ण मुंबईमधील रस्त्यांमध्ये आता फक्त मराठ्यांचा वादळ आणि भगवं वादळ हे पाहायला मिळतंय आणि प्रत्येक चौकात आता एक मराठा लाख मराठा अशा घोषणाने आता मुंबईचे रस्ते दुमदुमू लागले आहेत। लोकशिवायसाठी दीपक जाधव, मुंबई।